नमस्कार. काल पार पडलेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जबरदस्त आव्हान दिलं. त्या ठिकाणी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की जे लोक कालपर्यंत माझ्यासोबत होती आता तीच लोक माझ्या घरावरती चालून यायला लागली. तर अनिल देशमुख म्हणाले की मला व त्यासोबत आदित्य ठाकरेला आतमध्ये टाकण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांचा होता. त्या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले एकतर तू तरी राहशील नाहीतर एकतर मी तरी राहील. अशा प्रकारचं जबरदस्त आव्हान जे आहे उद्धव ठाकरे यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं. परंतु आता त्याचसोबत 2024च्या विधानसभा निवडणुकींसाठी जे आहे भाजपसाठी खूप मोठी अशी बातमी निघून येत आहे. कारण येणाऱ्या 2024च्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच मोठा धक्का बसणार आहे अशी माहिती समोर निघून येत आहे. याबाबत कुठे अधिकृत भाष्य करण्यात आलं नाही तरी देखील अशा अनेक बातम्या समोर निघून येत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो सर्वच पक्ष आता विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो भाजपकडनं एक अंतर्गत सर्वे करण्यात आला. याबाबत न्यू इंडियन एक्सप्रेस या न्यूज चॅनलने एक बातमी दिली होती. त्यामध्ये सांगण्यात आलं की यावेळेस भाजपला चांगलाच मोठा धक्का बसणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे आहे भाजपला फक्त 55 ते 65 जागा मिळतील असं बोललं जात आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये भाजपला 105 तर त्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये जवळपास 122 जागा मिळाल्या होत्या. परंतु आता भाजपला याचा मोठा फटका बसणार आहे. असं बोललं जात आहे की संघ व भाजपचे काही नेते जे आहेत खूप नाराज आहेत. त्यामागे कारण अजित पवार यांना बोललं जात आहे. भाजपने अजित पवार यांच्यासोबत युती केली आणि तेव्हापासूनच ही नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ज्या भाजपला चांगलाच मोठा धक्का विधानसभेमध्ये बसणार आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपला चांगलाच मोठा फटका महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.